नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ज्ञानेश्वर भाऊ दांदळे, आपला अक्षय आपण निघलो शेगाव जायसाठी. आता तुम्ही म्हणसान हे अचानक भयानक काय नवीन काहीच नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही मार्गशीर्ष महिन्यात चाललो शेगावला पैदल. सगळ्यात पहिले आम्ही पोहोचलो मन्नतीतून निघलो आम्ही सरकार तुलंगा जायसाठी. पाणी थंड गार भाऊ. 5:15 वाजता आम्ही तुलंगा बुद्रुकवाडी पोहोचलो होतो. तुलंग्यातला माहोल एकदम शांत होता. तुलंग्यात पोहोचलो अनुभव मी आणि आपला आकाश आणि आम्हाला आता जसं पायाट झाली. हे कोण घेतलं तुम्ही? आता आपल्याला जायचं होतं निमखेड मार्गे. आम्हाला 6:45 वाजल्यावर पाहते कुठे आपल्या निमखेडा जायसाठी. हे आहे पुढे निमखेडात पोहोचलो. आपल्या गोपालभाऊ गोळेचे कोण पोह्याचा नाश्ता होता. निमखेडात आम्ही चहा नाश्ता केला. निघलो सर का या पांदन या जंगला मार्गे जागते आपल्याला तिकडे. आता आठून सारखं झाडी भळलं बटवाडी सारखं बाळापूरून सारखं शेगाव आला. असं जंगलातून जागते रे बा. कधी पराठ्यातून तर कधी तुरी ताजीतून. आपला ज्ञानभाऊजी हैगेशनी सगळं पुढे आवराला. असे वारा झटका गेला गपल तिकडे झटका लागला माणूस पुरे बेकार का मायवर डायरेक्ट गरम कचोरी वाळच निघते. पराठे पण दळीचा रस्ता आहे की काय सांगू तुम्हाला. आम्ही रस्ता भटकलो होतो पाहून घ्या. कुकड गेलतो ना बा. तर कधी रस्ता भटकतो तर कधी रस्ता दिसत नाही. आणि कधी रस्ता दिसला तर बरोबर चालत नाही. म्हणजे अशी सिच्युएशन आमची दोघांची होईल आहे. मग तिघांची होईल असं काय म्हणता नाही. रस्ता मावळ बाकी टाप आहे. तर आम्ही अशा काही प्रकारे या निंबूतून निघलो रे बा. हा निंबू आहे, हे निंबू आहे. या निंबूतून आम्हाला लागलं. अशा मार्गाने गेलो आम्ही की एका भटकलो तर कुठे काय ना बा. फक्त हे मजा मग इकडेच असते बा. आमच्या इकडे शेगाव जायची असती. हे पण पैदल गाडी अशी बोलते डायरेक्ट निंबू बा खतरनाक आहे. बरोबर खप बापरे. निंबू मारला आम्ही क्रॉस. पुढे आला असा पूल. पोचलो होतो मग आम्ही दाली बल्लाडी. अरे बस सगळ्या म्हशी आहेत. हे गावी पेशंट प्रसिद्ध आहे बरं मशाळासाठी. रस्त्याने लोकांनी झटके लावले होते जनावरांसाठी. याले का हात लागला की बेकारच काम आहे. झटका लागते. थोडंसं पुढे गेलो डबल रस्त्याने नाश्ता होता. तरी नाश्ता केला आम्ही निघलो डबल रस्त्याने. हे भाऊ आपल्या वैकीचे होते म्हणजे आपल्याच गावाजवळचे नाव बा सतारीचे. तर आम्ही भाऊ आलो आता सगळेजण पुढे आणि आमच्या मागे कोणीच नाही. म्हणजे एवढं खतरनाक आलो आम्ही झपझप पाहून घ्या. आमच्या मागे बी कोणीच नाही. आता असा विषय झाला की आम्ही असं चालता पांदन निघलो आहे. हे पाऊस पुढे पांदन आहे खतरनाक पैकी. सगळे थंडावा भरी थंडी में थंडावा. मग पोचलो तर आम्ही बटवाडीत. अटी नाश्ता होता भाऊ. नाश्ता होता पावभाजी. आणि हा जो नाश्ता भेटते ना हा नाश्ता ज्या ठिकाणी भेटेल सगळ्या ठिकाणी अनलिमिटेड असते. रस्त्यानं चालणं जीवावर आलं तर आम्ही लावला एक नवीन खेळ खेळणं. तो म्हणजे कोणता? हे असं ठेवायचं आणि याला मारायची अशी लाल येल्ले. आणि आता तुम्ही म्हणसाल कोण राहिला तर आमची रनिंग काही घरी झाली नाही करणं म्हणून आता रस्त्याने करू राहिलो. तर पोट्टेवर चालता बोलता आम्ही जाय सरकं पोचलो बाळापूर असं आहे रे बा. हे पण घ्या आम्ही पोचलो बाळापुरात. एकदा चहा होता. चहा पिऊन आम्ही निघलो बाळापूरच्या गलीतून सरका उड्डाण पुलाच्या खाली. त्या उड्डाण पुलाच्या थोडंसं पुढे हॉटेल आहे. तटीमीने मारली लस्सी आणि आपल्या ज्ञानभाऊने अक्षयने मारली स्टिंग. आणि तटीच 1-1.5 किलोमीटर दूर जाऊन योगेश भाऊच्या एकूण जेवण होतं. तर मित्रांनो अटी खतरनाक आपण जेवण खाऊन केलं निघलो आपल्या रस्त्यानं. आणि त्याच्या बाद बसलो आम्ही डायरेक्ट जवळा. आणि अटी सर्कल येईल होतं. शेगाव 7 किलोमीटर आहे म्हणून. शेगाव जायच्या दूर आम्ही सगळ्यात पहिले आलो सिद्धपेठमध्ये. अटलला मावाली मनाला प्रसन्न करणार हा बरं बा. पोट्टे आपण आता सिद्धपेठमध्ये आलो. ते बी आपल्या भाऊचा भाषा आपला प्रथमेसाठी चॉकलेट वेगळे दिलं त्याला वातावरणापैकी. आणि अडचण मावा एवढा सुपर यार भाऊ काय सांगू तुम्हाला. हे पाहून घ्या एकदा. प्रथमेशच्या मामाच्या मस्त गोष्टी रंगल्या होत्या. मुंबईला आलो. त्याला भेटून आलतो आम्ही झोके खेळण्यासाठी. अंधेरी रात में पाहून घ्या. आपला अनुभव मस्त जिम मारवला अटी येऊन. आपला विषय काय नाही. आपण झोके खेळून आलो मस्त मजेशीर. अरे खेळणे तर जेवढे लागतील तेवढे येतणार बा. मग निघालतो सिद्धपेठाच्या बाहेर. तर भाऊ आता गाणे करता आम्ही पोचलो शेगावले. आपला ज्ञानभाऊ आकाश आणि मी पाहून घ्या तुम्ही. हे पुढे आपण शेगावला पोचलो. 2:30 वाजता पोचलो भाऊ.
शेगाव पोचलो. आनंद सागराजवळ ते हॉटेल आहे तरी चहा मारला पहिले आणि मग निघालतो माऊलींच्या मंदिराकडे. तुम्ही अजून बी चॅनल सबस्क्राईब नशीन मारलं तर मारून टाका. पोचलो होतो माऊलींच्या मेन द्वाराकडे. द्वारमधून प्रवेश केला आणि मंदिराच्या अंदर आलतो. मंदिराच्या अंदर आल्या सगळ्यात पहिले चपला काढल्या आणि काउंटरवर ठेवून दिल्या. मग शांततेत निसर्गरम्य अशा वातावरणात बसलो. जेवण करायचं होतं म्हणून लागलो मग आम्ही बारीत. जेवढंच खाली खोल दिसत होते त्याच्या दुप्पट टिप्पट वर जायला होतं. शेवटी पोहोचलो जेवणाकरता आणि जेवण चालू करून दिलं. माऊलींच्या मंदिरातलं जेवण म्हणजे एक नंबर नाव बा. कधी जाऊन पाहत मला समजून जाईल. त्याच दिवशी दर्शन घेणं हे शक्य नव्हतं म्हणून आपला आकाश ज्ञानभाऊ मी वळलो इज्जत द्वारकडे. तरीच निमकर त्याचे फेमस गायक भेटले दिनकर भाऊ. सातों जन्म में तेरे मैं साथ रहूंगा यार, कुछ न समझ के भूल न जाना, ओ दिल वाले साथ निभाना दिलदार. जी हाँ, मैं हूँ खलनायक, नायक नहीं खलनायक हूँ मैं. प्यार क्या तुझे को क्या कदर, इस प्यार नफरत के लायक हूँ मैं. सारा समंदर से जीता मगर मुझको शरीफों से लगता था डर. सबको पता था मैं कमजोर हूँ, मैं इसलिए आज कुछ और हूँ. तर पब्लिक त्याचे 2-3 गाणे ऐकून आम्ही निघालो वारकरी भक्त निवास संकुलाकडे. भक्त निवास झाला आपला प्रवेश. माऊलींच्या सर्व ठिकाणी एकच नियम आहेत. अटीबी तसंच चपला काढा आणि काउंटरवर ठेवा. मग लागलो होतो बारीत गादी आणि रूम बुक करायसाठी. शेवटी भेटलो तर आम्हाला हे कार्ड आणि आम्ही निघालतो धावपळ करत करत वर मजल्यावर जायसाठी. मित्रांनो आता विषय कसा आहे की झोप्याचा विषय झाला. एवढ्या हॉल भेटला 5 क्रमांक. थोडासा रेस्ट केला आणि इकडे बाहेर आलो. हा शेगावचा व्ह्यू बाकी चांगला आहे. सकाळी उठलो आपण खतरनाकपैकी फ्रेश तर नाही झालं मला सध्या एका बरी. सध्याच उठलो बाहेर आलो. रातचा तर व्ह्यू तुम्ही पाहिलाच पण हा सकाळचा आहे पाहून घ्या एकदा. सकाळचा आहे म्हणजे मस्त आहे. आता थोडं फ्रेश होऊन मग भेटू डायरेक्ट. फ्रेश व्हायला आलो आपण आलो तर गरम पाणी आलं तर मग काय अंगात घेऊन घेतलं आहे सगळ्यांना खतरनाकपैकी. अंग तोंडून रेडी झालतो पण दर्शन राहिलं तर माऊलींचं म्हणून तिकडे निघाल दर्शनासाठी. हा बा अक्षय अनुभव तर मित्रांनो सकाळी नाश्ता पाणी करायसाठी आम्ही मस्त अंगीन घेतलो. आम्ही पोहे खायला आपली सगळी मैफिल आली. हा अक्षा भाऊ श्यामा नाश्ता पोहे चाय नाश्ता करणं झालता पण आम्ही आलतो मग आपल्या चपला घ्यायसाठी. सगळं रेडी तयार झालो आम्ही. ओके काम झालं आपलं. मग आता मार्ग आपला बाहेर जायचा. तर आता आपल्याला जायचं होतं माऊलींच्या दर्शनासाठी म्हणून मंदिराच्या अंदर एंटर झालं. श्रींच्या समाधी दर्शनाकडे निघालो. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवार गेलतो म्हणून गर्दी एवढी होती की पाहण्याजोगती होती. आता अडकलो होतो गड्या. एकूण तिकून सगळं एकूण गर्दीच गर्दी होती. तर बा या गर्दीत एवढं काम झालं भलतं बोर झालं. कधी कधी चाला लागते तर कधी कधी डायरेक्ट थांबा लागते. बेकार काम व्हायला. अक्षर मी आम्ही 2 जण आणि गर्दी बाकी मोठी आहे. आता थांबलो आम्ही जागा म्हणजे जागाच पण खतरपैकी आम्ही दर्शन केलं. आम्हाला लावली गिळू भेटला. आता आपण तर पब्लिक चांगल्या प्रकारे दर्शन घडलं. मग भाजवून श्यामाजवळ येऊन बसून राहिलो. या दोघांनी दर्शन कालच घेतलं होतं. माऊलींचं मंदिर आणि अटलचा परिसर हृदयाला स्पर्श करणारा असा होता. मंदिरात काल काय आपलं दर्शन झालं नाही म्हणून आज आम्ही दर्शन घेतलं. आता आपल्या घर जाण्यासाठी परसा किसा घेतला. घरने आले आपण भेटू. आता ॲटो बिटो पकडणे पहिले. आता आनंद सागर 20 रुपयाचा चष्मा घेतला आणि 30 रुपयाचा ॲटो केला आणि आनंद अशा सागराकडे निघालो. आनंद सागरात पोहोचलो होतो. सगळ्यात पहिलं तर आम्ही पायनॅपल हाणलं म्हणजे 10 रुपये ग्लास अननस खाल्लं आणि निघालतो आनंद सागर आध्यात्मिक केंद्राकडे. बाकी आजचा माहोल असा एकदम असं म्हणाला एकदम शांत वाटणार मला. अरे तुला जण तशी आपले पोट्टे कुठे येत आहे. सगळे अजून अटी कामच चालू आहे. अजून हे परिपूर्ण झाले पण नाही. इकडे काम चालू आहे अजून. तर हिंट आम्ही आलो डायरेक्ट नदीवर. तर असा माहोल म्हणजे मी सागरामध्ये लय खेप आलो आहे का बरी. पण हा जो एक्सप्लोर करून मी पहिल्यांदा एक्सप्लोर करू हा माहोल पाहून घ्या तुम्ही एकदा. आपण तरी जाऊ टाईम पडायला काय तिथं. बाकी असं हे पुढे खतरनाक नदी गिदी
वादाच नाही येणार बा, एक नंबर माहोल आहे. नाही रे अबे, तर आता अबे शांततेत बसलो घेतलं, फोटो गिटो शूट केला खतरनाकपैकी. वातावरण तर टाईट टाईटचं एकदम खतरनाकपैकी. हे आहे आनंद सागरातलं आध्यात्मिक केंद्र. अटी पायऱ्या पायऱ्यान झरा उतरते खतरनाकपैकी. तटेच गोल सर्कल मध्ये आपल्या माऊलींची मूर्ती आहे. अरे रेखाटलेल्या मूर्त्या म्हणजे एकदम अशा भाविक करणाऱ्या मूर्ती अशा खतरनाक. तर आपला आनंद सागरात हिंडणं फिरणं झालं ओके. आता आपला विचार झाला घर जायचा कसा विषय झाला. हिंडणं फिरणं लय झाला. आता आपला श्यामा मुनवाला बाबूने खाना खाया का नाही. आमचा ठाम निर्णय ठरला की आता घरी जायचं. मग काय घरी निघलो आम्ही. अक्षय आपल्यासोबत बॅग काय घेत नाही म्हणजे पोऱ्या. मग काय बा मा बॅग पाठीवर आहे. तर पब्लिक तुमच्यासाठी काही ड्रोन शॉट तयार केले ते पाहूनच घ्या तुम्ही एकदा. शेगावून दिलाय काय ऑटोले हातात निघाला बाळापूरसाठी. ऑटोमध्ये आता ऑटो बाळापूर जाऊ आणि बाळापुरातून केळं घेतले. केळाच्या ऑटोत बसायला चाललो वाडेगाव. तर पब्लिक बाळापूर पासून वाडेगाव ऑटो केला आम्ही ना. आणि त्याच ऑटोत केळं होते. श्यामा लप त्या केळाचा हँड मारे. तर बोलतो पोहोचणार वाडेगाव डायरेक्ट बाळापूर वाडेगाव शेगाव डायरेक्ट सांगोळा. तर पब्लिक वाडेगाव पासून बसलो आम्ही तुलंगाच्या ऑटोत. आम्ही पकडा वाडेगाव ऑटो आणि पोहोचलो डायरेक्ट सारखं तुलंगातून चाललो आता आम्ही घरी. वाडेगाव तुलंगाच्या आणि लगे आम्ही चाललो आता घरी. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता नक्की आणि गॅरंटीत करता. आता भेटा मग असे नवीन ब्लॉगमध्ये लोक फॉलो नाही सबस्क्राईब आहे. धन्यवाद.